लक्षात घ्या, लय मोठा घोटाळा होतो. विसरली तया थोर झाली हानी. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, विसरू नका महाराज. हो का ना? आपल्या घरातून कोण कोण गेलं, कोणच्या कोणच्या तिथीला गेले, ते आपल्या डायरीत नोंद पाहिजे. नेमकं उलट आहे, गेलेल्या माणसांची थित माहिती नाही, त्याचे कार्यक्रम नाही, पण आलेल्यांची बघत राहील महाराज. आलेल्यांचं कळलं का नाही काय? त्याचं नाव आहे वाढदिवस. ओके, आलेल्यांच्या 6 महिने तयारी अगोदर, 6 महिने तयारी. करा करा, उलटच होणार आहे कलियुगात. म्हणून तुम्हाला सावधान करतोय, वाढदिवस करू नका असं मी म्हणणार नाही, पण वाढदिवस शास्त्राने कसा सांगितला तसा करा. तुम्ही जे आज वाढदिवस करताय ना, तो धिंगाणा आहे. आणि त्या भारतीय संस्कृतीमध्ये न बसणं, ते परदेशातल्या संस्कृतीमध्ये बसतोय त्यांच्या त्याला. आणि तुम्ही आणताय केक आणि खाताय. बरोबर, खातो बी नाही तर माणसं. मग आता कसा खायचा आता? हे काय लावलंय काय तुम्ही? तुम्हाला माहिती का वाढदिवस कशासाठी करतात? थोडं चिंतन करतो मी. वाढदिवस याच्यासाठी करतात की पंचमहाभूताने आपल्याला धोका देऊ नये म्हणून. म्हणून ज्याचा वाढदिवस असतो त्याला अगोदर 2 तास पाटावर बसावं लागतं आणि पंचमहाभूताचं पूजन करावं लागतं. कोणत्या कोणत्या? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी मातेचं पूजन करावं लागतं आणि मातेला सांगावं लागतं, आई चप्पल घालून मी तुला तुडवलं, अजून बी लय तुडवायचंय तुला, फक्त तू धोका देऊ नको. कळतंय का काय म्हणतोय मी? नाही तर तुम्हाला कधी धोका देईन ती भरवसाच नाही. कधी केलं का पूजन जमिनीचं? म्हणून नियम आहे शास्त्रात, दररोज सकाळी अंथरून सोडायच्या आज धरणी मातेचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग पहिलं पाऊल टाकावं लागतं. आपण धाडाधाडा निघतो लगेच. कधी विचार केलाय तुम्ही? तुम्हाला एक दिवस जर नाही फेकून दिलं ना गाडीवरनं, ओके नाही, मग तुम्हाला कळेल दवाखान्यात गेल्यावर कसं काय मातेचा तडाखा असतो. तो लय मार लागणारच मार. कधी पायाच नाही पडला. यासाठी पूजन असतं पृथ्वीमातेचं. जलदेवतेचं पूजन करावं लागतं आणि सांगावं लागतं, जलदेवता तुझ्या आधाराने मला जीवन जगायचंय, पाणी प्यायचंय, ओके नाही, नवे नवे काही वेळेस पाण्यातून प्रवास करायचा आहे. कळलं तुम्हाला तुम्ही पाण्याजवळ गेल्यावर. जर आत्ता कुणी जर पाण्याचं पूजन केलं नाही ना, त्यांनी पाण्यापासून लांब राहायचं, त्याचा अधिकार संपलाय. नाही तुम्ही नदीत जाऊन बघा नाव, तुमचे जर नाही नाव पलटेल ना तर मला विचारा. कधीच आयुष्यात पाण्याचं पूजन नाही केलं, खुशाल पाण्यात शिरताय, जाऊ नका, पाण्यापासून धोका आहे, ओके नाही. अजून 7-8 वर्ष शास्त्रात सांगितलं, जलदेवता बराचसा भाग असा घालवणारी. आता त्यांनी सुरुवात केली केदारनाथ पासून, ओके नाही, आणि आता लय अवघड झालंय महाराज. एक शास्त्रात एक तप सांगितलं, जलदेवता बिघडणारी. तुम्हाला वाटतं काही पाऊस थांबलाय? त्याच प्लॅनिंग चाललंय कोणत्या भागात पाऊस पाडायचा, ओके नाही. आता तिकडं चाललंय त्याचं काम, आणि आपल्याकडे आल्यावर मग कळलं तुम्हाला कसं काय, ओके नाही. तर तुम्ही करा व्यवस्थित सगळं, ओके नाही. ठेवा खुरपून ही करून ठेवा, येणार नाही का? जलदेवता बिघडली तपास नाही महाराज. एक विनंती अर्ज करतो, जलदेवतेने आपल्याला महाराज वक्र दृष्टीने पाहू नये म्हणून पहिला पाऊस आपल्या दारात जर पडला ना तर ते पाणी धरायचं आणि पूजन करायचं. केलंय कुणी कुणी असं? केलंय कुणी? पाऊस पडल्यावर तो छत्री धरते, हे कळायचं कधी तुम्हाला? पहिला पाऊस आला ना की त्या पाण्याचं पूजन पहिली माणसं करायची बाबा तुमच्या काळात. आता ह्यांना नकोच. वायूचं पूजन करावं लागतं, वायूचं वाढदिवसाला, तर तुम्हाला चांगला ऑक्सिजन. नाही ना वायूचं पूजन केलं तर थोड्या दिवस दमदारा नाही. तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करून नाकात नळ्या घातल्या ना, मला विचार, हे सोपं काम नाही.
हा दवाखान्यात जाऊन बघा कशी माणसं पडल्यात, नाकात नळ्या घातल्यात. आम्ही चलो काय झालं ह्याला ऑक्सिजन कमी पडला. आयुष्यात कधी वायूचं पूजन नाही केलं. हा 2 पावलं टाकलं थोडा चढला, काय काय फाशी आली का? लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. वायूचं पूजन करा. आणि वायूचं पूजन करण्यासाठी शास्त्रात सांगितलं ब्रह्ममुहूर्त उठावं लागतं. आणि ब्रह्मदेवाने नवीन ऑक्सिजन तयार केलेला असतो. या मुहूर्तावर तो ऑक्सिजन भरून ठेवावा लागतो. हा आणि मग महाराज दिवसभर ही गाडी चांगली चालते. पेट्रोल आहे या गाडीचं, वायू हा ती दिलं सोडून आणि माणसं रस्त्याने पळत येतात. आम्हाला आडवी येतात निमेराची. पहाटा आम्हाला लांब प्रवासाला जावं लागतं आणि ही झोपतच रस्त्यावर. मी आता थांबून विचारलं का, म्हणला वजन वाढलंय म्हणून पळतोय. असं नाही, त्या टायमाला काही बी खाल्लं वजन वाढवलं आणि आता ते कमी करायला पळत येत. लक्षात आलं का तुमच्या मला काय म्हणायचे? हा खाण्याचे काही नियम आहेत महाराज, लक्षात घ्या. म्हणून हे सगळे देवतांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून वाढदिवस करतात. विठ्ठल